सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, मोगरा फुलला या ग्रंथात आपण सांगितलं आहे की जाणीवेने स्वतःची ओळख करून घेतली की तिचे वाहणे संपूर्ण नियंत्रणात येते. महाराजांनी यासाठी पंख्याचे उदाहरण दिले आहे. नुसते पाहणे, नुसते चाखणे, नुसते ऐकणे, याचा अर्थ वस्तू पाहताना आपण आहोत हे पाहणे, वस्तूमध्ये न गुंतणे, त्या संदर्भात विचारांच्या प्रवाहात न वाहणे, तर जाणीवेला जाणणे व पाहणे. आपण वस्तूला पाहतो हे व्यापणे कोणाचं आहे, पाहणे कोणाचं आहे, जाणण्याची शक्ती कोणाचं आहे, हे जाणीवेचे निरीक्षण करणे. असे नुसते पाहणे केले की जाणीवेवर नियंत्रण येऊ लागते. नुसते पाहणे, नुसते चाखणे, नुसते ऐकणे हा अभ्यास आहे. कृपया दैनंदिन जीवनात हा अभ्यास कसा करावा याचे उदाहरणांसकट स्पष्टीकरण करून द्यावे ही विनंती. समोरचे दृश्य किंवा व्यक्ती पाहिली की त्यात गुंतून वाहणे सुरू होते. समोरच्या व्यक्तीला आपण अंतर्मनातील भावना, धारणा, कल्पना यानुसार आचार, विचार, उच्चार नकळत प्रकट होतात. त्यावेळी विवेकापेक्षा विकारच अधिक प्रकट होत असल्याचे जाणवते. यासाठी लोकांमध्ये वावरताना डोळे उघडे ठेवून साधना कशी करावी, भावनांवर नियंत्रण कसे आणावे, मन स्थिर कसे ठेवावे. महत्वाचा बोध याच्यातून एक महत्वाचा महाराजांचा जो अमृत तुषार आहे तो आपल्या लक्षात येईल. पाहणे आणि पाहण्यात सर्व जीवनाचं वर्म आणि परमार्थाचं वर्म आहे. म्हणजे पाहायचं कसं हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये आनंद त्याला कसा घ्यायचा आहे, खरा आनंद तो त्याला समजून घेताना. म्हणून संपूर्ण परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळलं नाही त्याचा परमार्थ पाण्यात. खरं म्हणजे नुसतं परमार्थ पाण्यात असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण जीवन हे पाहण्यातून चालू होतं, म्हणून पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे, असा त्याचा दुसरा बोध आपल्याला घेता येतो. पण आपलं सगळं पाहणं सर्वसाधारण माणसाचं विशिष्ट चष्म्यातून पाहिलं जातं. विशिष्ट चष्मा म्हणजे विशिष्ट त्याच्याकडे येणाऱ्या माणसाकडे असलेलं ज्ञान, त्याच्यावर असलेले संस्कार, त्याच्यातून त्याच्या मनामध्ये निर्माण झालेल्या भावना, धारणा, याची एक फ्रेम तयार असते आणि त्या फ्रेम मधून प्रत्येक व्यक्ती समोर पाहते आणि त्या फ्रेम मधून पाहत असल्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं पाहणं वेगळं होतं. म्हणजे एकच वस्तू असली तरी सुद्धा त्या वस्तूला आपल्या भावनेतून किंवा आपल्या धारणेतून ज्या निरनिराळ्या व्यक्ती पाहत असतात, त्यात समजा 4 व्यक्ती पाहतात, 4ही व्यक्तींचं पाहणं किंवा त्या पाहण्यातून मिळणारा बोध वेगळा असू शकतो, एकच वस्तू असली तरी. सद्गुरूंचं प्रवचन अनेक शिष्य ऐकत असतात, पण प्रत्येक जण त्यांच्या भावनेतून, धारणेतून, त्यांच्या सोयीनुसार तो अर्थ ते पकडतात आणि त्याच्यातून तो अर्थ असा बरोबर म्हणून समजतात.
लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक जण कसं ग्रहण करतो, पाहणं म्हणजे ग्रहण करणं. लक्षात ठेवा. पंचज्ञानेंद्रियाच्या द्वारे आपण बाह्य जगातील ज्ञान गोळा करत असतो. पण ते ज्ञान ग्रहण करत असताना म्हणजे पंचज्ञानेंद्रियाद्वारे म्हणजे पाहणे, ऐकणे, चाखणे, गंध जाणणे आणि स्पर्श जाणणे, या 5 गोष्टीतून हे जे ज्ञान ग्रहण करत असताना मुळात असलेली त्या व्यक्तीच्या ठिकाणी असलेले ज्ञान आणि ज्ञानाचे जे संस्कार आहेत, मग ते ज्ञान अज्ञान असेल किंवा विज्ञान असेल किंवा कोणत्याही प्रकारचं ज्ञान असेल, त्याच्यातून ती व्यक्ती पाहत असते आणि त्या वस्तूच्या संदर्भात ती विशिष्ट भावना किंवा धारणा धरत असते आणि त्या भावना धारणेतून मनात विवेक किंवा विकार दोन्ही निर्माण होत असतात. आणि जीवनाचं सार पाहण्यात आहे, म्हणजेच जाणण्यात आहे. पाहणं म्हणजे पाहण्याचं, जे पाहतो ते आपण जाणतो. गंमत अशी आहे की आपलं जीवन ह्या 7 गोष्टीच्या अंगाने चाललेलं असतं. असणारा असतो, तोच स्फुरणारा होतो, तोच पाहणारा होतो, तोच जाणणारा होतो, तोच चिंतन करणारा होतो, तोच कृती करणारा होतो आणि तोच भोगणारा होतो. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. प्रथम जे असणेपण आहे ते आपल्याला माहीत नाही. आपण असणेपण हे देहाच्या अपेक्षा धरत असतो. म्हणजे इथे पहिली स्टेप प्रत्येकाची वेगळी वेगळी होऊन जाते की साधी गोष्ट जर आपण लक्षात घेतली की कोणती वस्तू म्हणताना एका धर्मातील विशिष्ट लोक त्याच वस्तूकडे पवित्र म्हणून पाहत असतील, तर दुसऱ्या धर्मातील लोक त्यांच्या संस्कारामुळे तीच गोष्ट अपवित्र म्हणून पाहते. असं बऱ्याच वेळा आपण पाहतो की एका धर्मातील लोक ती गोष्ट पवित्र समजत असतात, तर दुसऱ्या धर्मातले तीच गोष्ट अपवित्र म्हणतात. हे कशामुळे? तर मुळात प्रत्येक व्यक्तीकडेची जे ज्ञान आहे, जे संस्कार आहेत, त्याच्यावर निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत, धारणा आहेत, त्या फ्रेममधूनच तो पाहतो. म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे. जोपर्यंत पाहणं सुधारत नाही तोपर्यंत मानवी जीवनामध्ये शांती सुख निर्माण होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे एवढी जगामध्ये माणसं आहेत, त्या प्रत्येकाची भावना धारणा त्यांच्या पद्धतीने त्या गोष्टीला विशिष्ट अर्थ देत असतात. बघा तुम्ही, इराण आणि अमेरिकाच्या युद्धामध्ये काही लोकांना वाटतं इराण बरोबर आहे, काही लोकांना वाटतं अमेरिका बरोबर आहे. पाहण्याचा दृष्टिकोन आहे प्रत्येकाचा, त्यांच्या स्वार्थाच्या अंगाने. पण जगाच्या दृष्टीने हे दोन्ही गोष्टी म्हणजे त्रासदायकच आहेत मानवी जीवनाला, कारण त्याच्यातूनच मानवी दुःख निर्माण झालंय भांडण तंट्यात किंवा या युद्धामुळे. आज महागाई वगैरे आपण म्हणतो, पेट्रोल मिळत नाही किंवा गॅस CNG वगैरे मिळत नाही. ही साधी गोष्ट सगळ्यांना कळते, पण प्रत्येकाची पाहण्याची दृष्टी वेगळी. अमेरिकन लोक आहेत, त्यांची पाहण्याची दृष्टी वेगळी आहे, रशियनांची वेगळी आहे, चायनाची वेगळी आहे. प्रत्येक जण वेगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच युद्धाकडे पाहतो, कारण प्रत्येकजण आपल्या धारणेतून पाहतो, आपल्या भावनेतून पाहतो. लक्षात घ्या. म्हणजे हे कसं असतं, बाह्य कुठेही पहा, जगामध्ये हे सगळे भेद दिसत आहेत, ते पाहण्यातून भेद निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून ह्या सर्वांचं मूळ काय? पाहणंच बिघडलेलं आहे. मानवी जीवनाचं पाहणं बिघडल्यामुळे गोंधळ झालाय. का बिघडलं? कारण पाहणारा हा मुळात प्रथम देहभावातून पाहतो. देहभावातून पाहताना मग त्याच्यावर धर्माचे, जातीचे जे संस्कार होतात किंवा कुटुंबातले जे व्यक्तिगत काही संस्कार असतात, त्याच्यातून पाहतो.
किंवा त्याच्यातून परत राष्ट्रधर्म आला तर राष्ट्रधर्मातून पाहतो. आणि त्यामुळे प्रत्येकाचं पाहण्यामध्ये भेद निर्माण होतो. तिथे स्वार्थापोटी आपलाच फायदा व्हायला पाहिजे की आपल्याला मिळाला पाहिजे असं जर एखाद्याकडे पाहणं असेल तर प्रत्येकाचं त्याच पद्धतीने पाहणं असल्यामुळे तिकडे भेद निर्माण होतात, तिथे भांडणतंटे निर्माण होतात. कारण पाहणं बिघडलेलं आहे, महत्वाचं लक्षात ठेवायचं. म्हणून खरा परमार्थ कशात आहे असं म्हटल्यानंतर खरं सांगायचं, खरा जीवनाचा अर्थ कशात आहे, तो पाहण्यात आहे. परमार्थ आहेच, पण प्रपंच सुद्धा पाहण्यातून बिघडलेला आहे, तर परमार्थ पण बिघडलेलाच आहे. कळलं की नाही? की परंपरा, त्यातून निर्माण होणारी श्रद्धा अंधश्रद्धा, त्यातून निर्माण होणारी जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, असं आपण म्हणतो, सगळ्या व्यवस्था म्हणतो, पण त्या काय बऱ्याच वेळा त्या अव्यवस्थाच आहेत. कारण पाहणं बिघडल्यामुळे त्या व्यवस्थेकडे पाहण्याची दृष्टीच आपली बिघडलेली असते. कशासाठी आपण ह्या गोष्टी निर्माण केल्या हेही कळत नाही. लोक फक्त ते धरून ठेवतात आणि त्याच्यातूनच पाहतात. म्हणजे ज्यावेळेला धर्म व्यवस्था आहे की सर्वांनी आनंदाने एकत्र येऊन राहण्यासाठी धर्म ही व्यवस्था निर्माण झाली आहे खरी. पण प्रत्येक जण धर्माचा अर्थ वेगळा लावून त्या पद्धतीने पाहायला लागला की तिथे अव्यवस्था निर्माण झाली परत. मग तुझा धर्म श्रेष्ठ, माझा धर्म कनिष्ठ श्रेष्ठ, याच्यात आपण अडकलो. म्हणून भेदाभेद ही पाहण्याची दृष्टी बिघडल्यामुळे झालेली आहे. भेद म्हणजे भेदाभेद म्हणण्यापेक्षा भेद. म्हणून तर संत सांगतायत, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, विष्णुमय जग. तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम मंगळ. पाहण्यामध्ये भेदाभेद आहे आणि तेच अमंगळ आहे. म्हणून ते तुकाराम महाराज तेच सांगतात की विष्णुमय जग हाच वैष्णवांचा धर्म आहे. म्हणजे जग विष्णुमय आहे. आपण त्याला चैतन्यमय म्हणतो. हे जग म्हणजे चैतन्य स्वरूपाचा विस्तार आहे. तिथे ज्ञानेश्वर माऊली पण तेच म्हणतात, माझेनी विस्तारलेपणाचे नावे, हे जगच नव्हे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी ते दही, की बीजच झाले तरु, अथवा भांगाराचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. जीवनविधीच्या दृष्टिकोन आणखी थोडासा तिथे फरक करावा लागतो. तैसा मज एकाचा व्यवस्थारूप विस्तार ते हे जग. व्यवस्थारूप विस्तार आहे, नुसतं वाटेल तसा विस्तारलेला नाहीये जग. तिथे विशिष्ट नियम आहेत आणि त्या नियमातून सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून निसर्ग निर्मित जे आपल्याला भेद वाटतात ते खरं भेद नाहीयेत, तर तिथे विविधता आहे. म्हणजे मनुष्य देह, पशुपक्ष्यांचा देह, वनस्पती, विविध वनस्पती, हे सगळं जे आपण पाहतो ते वेगळे वेगळे भेद आहे असं आपण म्हणतो आपली दृष्टी. पण संतांची दृष्टी कसं, ते विष्णुमय जग आहे, म्हणजे चैतन्यमय जग आहे. हे सर्व चैतन्य स्वरूपाचा व्यवस्थारूप विस्तार आहे. पाहण्याची दृष्टी आपल्याला ही बदलायची. लक्षात घ्या, पाहायचं कसं. प्रॅक्टिकल म्हणजे नेमकं काय, सहजपणे आपल्याला सर्वत्र पाहताना हे सर्व चैतन्य स्वरूपच आहे ह्या भावात पाहता आलं पाहिजे. म्हणजेच विष्णुमय याचा अर्थ चैतन्यमय.
चैतन्य जे एकच अनंत चैतन्य स्वरूप आहे, त्याचीच सर्व रूप अंग आहेत. अंग म्हणतोय, रूप पण नाही म्हणत. आपण रूप म्हणायला समजायला समजा, पण खरं ती अंग आहेत. जसे आपले हात, पाय, नाक, कान, डोळे ह्या शरीराचे अंग आहेत, रूप नाहीये. त्या शरीराशी एकरूप असलेली किंवा शरीरापेक्षा वेगळी न होणारी ही अंग आहेत. म्हणून विश्वामध्ये सर्वांकडे पाहताना ती एकाच अनंत स्वरूपाची अंग आहेत, हा पाहण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. म्हणजे साधकाला हा दृष्टिकोन येईपर्यंत त्याच्याकडे भेदाभेद असणार. म्हणून रूढ परंपरा याच्यात किंवा कर्मकांड याच्यात संत कधी अडकले नाहीत. तिथे त्यांचा एकच दृष्टिकोन आहे की सर्व काही आहे ती परमेश्वराचाच विस्तार आहे, की चैतन्य स्वरूपाचाच विस्तार आहे, हे लक्षात घ्या. सब भूमी गोपाल की असं ते म्हणतात. सब कोणाकडे? भूमी म्हणजे सर्व जे जे दिसतंय ते सगळं प्रगट रूप ही गोपाल की म्हणजे परमेश्वराची रूप आहेत, म्हणजेच परमेश्वराची अंग आहेत. आपण परमेश्वराचं अंग आहोत. साधकाकडे हा दृष्टिकोन असला पाहिजे. आपण म्हणजे कोण? हे जे जाणणारं तत्व आहे शरीरातून, ते त्या अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे, अंग आहे. म्हणून जे अनंत स्वरूप आहे, जे सगुण निराकार आहे, ते स्वतःच्या ठिकाणी स्फुरत. आणि ते जे स्फुरत ते प्रत्येक स्फुरण म्हणजेच हे जाणणारे तत्व आहे, जाणीव. तर जाणीव म्हणतो म्हणजे जाणतं, जाणते ती जाणीव. आणि ही जी जाणीव आहे तीच देहाकार धारण करून व्यवस्थारूप विस्तार रूपाने प्रगट आहे. लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वर विस्तार रूपाने प्रगट आहे, म्हणजे व्यवस्थारूप विस्तार रूपाने प्रगट. याचा अर्थ काय? ते चैतन्य स्वरूप जे स्वतः सगुण निराकार आहे तेच सगुण साकार होतं. कधी? देहाकार धारण करून. आणि हे गुह्य जेव्हा सद्गुरु कृपेने साधकाला कळतं, तिथे त्याने अत्यंत श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक ती धारणा धरावी लागते. अभ्यास असतो तो हा अभ्यास आहे की प्रत्येक जाणीवेच्या ठिकाणी ही धारणा असली पाहिजे की आपणा सकट सर्व एकाच स्वरूपाची रूप आहेत. आपणा सकट तिथे व्यवस्था रूप आहे, म्हणजे प्रत्येकाचं कर्म, प्रत्येकाच्या कर्म करताना असणारे नियम त्या त्या रूपाला लागलेले असतात. त्या नियमाप्रमाणे त्या रूपाला चांगले वाईट परिणाम मिळत असतात. आपल्या दृष्टीने एखादं अन्न खाली पडलंय, खरकटे आहे, खरकट वगैरे म्हणतो आपण, ते जर आपण बाहेर टाकलं तर दुसरी व्यवस्था रूप त्याचं अन्न समजून ती खाते. साधी म्हणजे कावळा म्हणा, मांजर म्हणा, किंवा पशु पक्षी कुत्रे वगैरे असं. त्यांनी नाही खाल्लं तर मुंग्या रूपाने खाल्लं जातं. त्यांनी नाही खाल्लं तर परत बॅक्टेरिया रूपाने तिथे ते असतं. म्हणजे ही व्यवस्था कशी आहे लक्षात घ्या की आपल्या दृष्टीने जे वाईट म्हणतो म्हणून आपण काय आपल्या दृष्टीने चांगलं नाही म्हणून आपण ते बाहेर टाकलं तर त्याच्यावर उपजीविका करणारी दुसरी व्यवस्था असते आणि त्याच व्यवस्थेचं उपजीविका होते. म्हणजे एकाच स्वरूपातून ही जी अनंत रूप प्रगट आहेत ती एकाच स्वरूपाची आहेत आणि त्याच्या त्या त्या रूपाला विशिष्ट नियम आहेत आणि त्या नियमातून त्यांचं सगळ्यांचं जीवन चाललेलं आहे. म्हणून विविध रूपाच्या अपेक्षेत पाहिलं तर तेच आहे, पण मनुष्य देहाच्या अपेक्षेत अनेक मानवी देह आपण पाहतो. खरं मनुष्य म्हणून आपण नुसते सर्व माणसं एकच आहेत म्हणायला काही हरकत नाही, त्यालाच माणुसकी म्हणतात. आपण सर्व माणूस म्हणून किंवा मानवी देह म्हणून एकाच व्यवस्था रूपाचा विस्तार आहोत, हा लक्षात आला पाहिजे की ते व्यवस्था रूप आहे. आणि तिथे म्हणून प्रत्येक मानवी देहाने दुसऱ्याकडे पाहताना आपणच आहोत ह्या भावात पाहता यायला काहीच हरकत नाही, पण ते पाहत नाही आपण, कारण आपली पाहण्याची दृष्टी बिघडली, दूषित आहे.
सद्गुरूंची वचनं किंवा संतांच्या वचनाने थोडा वेळ आपण त्याच्यासारखं हो पण म्हणतो, हा हे बरोबर आहे. म्हणजे चष्मा लावतो आणि पाहतो, हा दिसतंय. पण थोडा वेळ चष्मा बाजूला काढून परत आपल्या जुन्या दृष्टीने पाहतो आपण. असं काहीतरी आपली अवस्था आहे माणसाची. म्हणून पाहणं म्हणताना कोण पाहतं आणि काय पाहतो हे दोन गोष्टी महत्वाच्या असतात. तिसरी गोष्ट कसं पाहतोस. कोण पाहतं त्याचं सरळ उत्तर जीवन दिलंय, पाहणारा पाहतो. ह्या पाहणारा नाव गाव जात धर्म काही नाही हे लक्षात घ्या. पाहणाऱ्याने कसं पाहायचं. मी अमुक जातीचा, अमुक पंथाचा, अमुक सद्गुरूंचा शिष्य. पाहणाऱ्याने निखळ होऊन पाहायचंय, शुद्ध होऊन पाहायचंय की तो पाहणारी शक्ती आहे हा बोध साधकाकडे असला पाहिजे. ती पाहणारी शक्ती आहे, जाणणारी शक्ती आहे. त्या जाणणाऱ्या शक्तीचं सगळं जीवन चाललंय. तिथे माझं जीवन चाललं हा गोंधळ आहे. कळलं ना. मग तिथे माझं जीवन म्हटलं की दृष्टी दूषित झाली म्हणून पाहणं दूषित झालं म्हणून समजा. हे सगळं पाहणं ही पाहणारी शक्ती आहे. त्याच ही पाहणारी शक्ती कोण, जे अनंत स्वरूप आहे तीच जाणीव रूपाने पाहणारी शक्ती आहे. म्हणजे प्रत्येक देहादेहातून हे जाणणारं तत्व विविधतेने प्रगट आहे, अनेकत्वाने प्रगट आहे. एकच आहे पण अनेकत्वाने पाहतं. अनेकत्वाने त्या ठिकाणी नियम निर्माण झालेले असल्यामुळे त्याच्यातून पाहणं चालू असतं. म्हणून खरं पाहणं कोणाचं आहे, एकाचंच असतं. पण देहभावातून मी पाहतो म्हणतो की माझं पाहणं की मग माझं ज्ञान आहे, त्या माझं ज्ञानच बरोबर, आमचा धर्मश्रेष्ठ, आम्ही म्हणतो त्याप्रमाणेच पहा. आजचा दिवस पवित्र आहे, पवित्र. आता अपवित्र अपवित्र, दुसऱ्याने पवित्र म्हटलं आम्हाला चालत नाही. लक्षात घ्या कसं पाहणं आहे. तिथे तर मंदिर मस्जिदचे वाद आहेत. तिथे सगळीकडे आता परमेश्वराची भक्ती करायला कुठूनही भक्ती करता येतं खरं सांगायचं. पण मग आमचंच मंदिर, आमचीच मस्जिद, काय आमचंच काहीतरी सगळे धर्मस्थानं म्हणतो त्यावेळेला आमचं आहे आमचं आहे आमचं आहे. म्हणजे का आमची परंपरा केवढी थोर आहे. पण तिथे भेद असेल तर ती परंपरा थोर कशी. गंगा नदी कोणत्या धर्माची हो. माणसाने धर्म दिला. आमची गंगा नदी नदी आहे आणि तिचे पावित्र्य आहे. कारण ती इतकी सहज वाहत असते की त्या वाहण्यामध्ये कसलाच भेद नसतो. तिच्या प्रवाहात जो येईल त्याला ती घेऊन जाते. मग तो कोणत्याही धर्माचा असू देत. त्या प्रवाहात अडकला तरी ती घेऊन जाते. ज्याला पोहता येतं त्याच्यातून तरुण तोही बाहेर पडू शकतो, कोणत्याही धर्माचा. ज्याला तरता येतो तो बाहेर येऊ शकतो, ज्याला तरता येत नाही तो वाहतो. हा नियम आहे. आणि त्यामुळे ज्ञान म्हणताना ज्ञान कुठे कशाला ज्ञान म्हणतात, जो पाहणारा आहे आणि जे पाहतो आहे. दृष्टा आणि दृश्य हे दोन आहेत. दृष्टा म्हणजे पाहणारा आणि दृश्य म्हणजे जे वस्तू पाहतो ती. दृष्टा चैतन्य दृश्य चैतन्य ऐसे दर्शन त्याचे नाव ज्ञान. लक्षात घ्या काय म्हणतोय की दृष्टा म्हणजे हे पाहणारा आहे. पाहणाऱ्याकडे भाव काय असला म्हणजे कोण आहे, चैतन्य. दृश्य दिसतं, काय दिसतं, चैतन्य दिसतं. ऐसे दर्शन म्हणजे असं जर पाहत असशील, असं जर पाहणं असेल त्याला म्हणतात ज्ञान. आणि त्यालाच रामदास स्वामी म्हणतात पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला कसं पाहता आलं पाहिजे, निखळ होऊन पाहता आलं पाहिजे. शुद्ध पाहणं हो झालं पाहिजे. शुद्ध पाहणं कसं, हे सर्व पाहणं आहे ते परमेश्वराचं पाहणं आहे. हे सर्व जीवन आहे हे परमेश्वराचं आहे. परमेश्वराचं म्हणजे शास्त्रशुद्ध भाषेत ते अनंत स्वरूप चैतन्य स्वरूपाचं पाहणं आहे. ते अनंत स्वरूप चैतन्यच ह्या देहातून, खरं हा देहही त्या चैतन्य स्वरूपाचंच साकार रूप आहे आणि जाणणं ह्या त्या चैतन्य स्वरूपात जाणणारं रूप आहे. एकच स्वरूपातून दोन्ही हे निर्माण आहेत. आणि ही दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे मानवी देहाच्या पेक्षा त्याला मानवी जीवन म्हणतो आपण.
म्हणजे म्हणून जीवन कोणाचं आहे तर परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूप. हा बहुत पक्का झाला पाहिजे. हे सगळं जीवन परमेश्वराचंच आहे, चैतन्य स्वरूपाचंच आहे. हे दृढ स्मरण करणं म्हणजे ईश्वर स्मरण. ईश्वर स्मरणातून पहा. ईश्वर स्मरणातून पाहताना सगळीकडे समत्वाने पाहता येतं. तिथे भेद उरत नाही. कारण जो ईश्वर स्मरणातून पाहतो त्याला समोरही ईश्वर स्मरणात दिसतं. जे जे आहे ते सर्व ईश्वराचं आहे. जे जे घडतं ते परमेश्वराची इच्छा आहे. अनुकूल असेल प्रतिकूल असेल ते तुझ्या आवडीवर नाही, तर ती परमेश्वराच्या इच्छेने. इच्छा म्हणजे इथे काय, ते परमेश्वर इच्छा म्हणजे मुद्दाम काय करत असतो का माणसासारखी इच्छा नाही. ते विशिष्ट नियमाने ते मिळत असतं, घडत असतं. म्हणून जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या त्या विशिष्ट नियमांना गती मिळाल्यामुळे घडतात. म्हणून इष्ट आणि अनिष्टकारक चैतन्य शक्तीच्या नियमांना माणूस जेव्हा आपल्या कर्माने गती देतो, त्या गतीतून नियती घडते त्या माणसाची. कर्म लक्षात घ्या. ह्या पाहण्यातून कर्म निर्माण होतं. कसं मगाशी सांगितलं, जो असणारा असतो तो स्फुरणारा होतो. म्हणजे स्फुरणारा असतो तोच पाहणारा होतो. पाहणारा पाहण्यातून जे जाणतो त्याच्यातून जो जाणणारा होतो. एकाच आता हे जाणणारा पाहणारा म्हणजे त्याच्या अवस्था आहेत ह्या सगळ्या. जो जाणणारा असतो तोच जाणण्यातून कृती करणार होतो, चिंतन करणार होतो. चिंतन करण्यातून योग्य अयोग्य ह्या अंगाने जितकं चिंतन करतो त्याच्यातून त्याचं कर्म सुरू होतं, कृती होते. म्हणजे तो कर्ता होतो. आणि कर्ता ज्यावेळेला त्याच्याकडनं कार्य घडतं त्या कार्याप्रमाणे म्हणजे क्रियेप्रमाणे त्याला भोग प्राप्त होतो. इथे नियम प्रगट होतो. इथे परमेश्वरी नियम आहे. काय केलंस त्याप्रमाणे तुला मिळणार. लिंबाची बी पेरली तर त्या लिंबाचं झाडच निर्माण होतं, ते आंबे लागत नाहीत. हा नियम आहे. म्हणून कर्माचं फळ कर्मात असा नियमचा सिद्धांत जीवनविद्या सांगते. त्याचा अर्थ आहे. म्हणून इथे पाहणं सुधारलं पाहिजे. ह्या सगळ्यात मूळ कुठे गेलं. असणारा स्फुरणारा हे सगळं सर्वच सारखं आहे. तिथे काही भेद नाही. पाहण्यात भेद निर्माण होतो. देहभावातून पाहणं जिथे सुरू होतं तिथे भेद आहे. श्रेष्ठ कनिष्ठ, तुझं माझं, स्पर्धा, एकमेकावर आरोप ठेवणं, एकमेकाचं कौतुक करणं, दोन्ही बाजूने असं. कुठे कोण कौतुक करतं, कोण निंदा करतं. हे का होतं. इथे दृष्टी दूषित झालेली आहे आणि ती सुधारली पाहिजे. म्हणून ह्याच्यावर आणखीन एक लक्षात ठेवायचं, प्रत्येक साधकाने स्वार्थी व्हायला पाहिजे. परमार्थ हा मोठा स्वार्थ आहे. कारण आपल्याला सुधारायचंय. आपल्याला सुधारायचं म्हणजे जाणीवेने सुधारायचं. स्वतः सुधारल्याशिवाय तो जगाला सुधारू शकत नाही. आपण उलट करतो. आपण नाही सुधार पण जगाला सुधारायला धावतो. जगाला सुधारशील तेव्हा सुधारेल. जग सुधारणार नाही. कारण तूच सुधारलेलं नाही, तुला बघून जग कसं सुधारेल. तू म्हणा आधी तू सुधार मग आम्ही सुधारू असं म्हणणारे लोक आहेत. बघा तुम्ही, साधी गोष्ट आहे. जीवनविद्याच्या लोकांना आपण म्हणतो चला चला जीवनविद्याचं आमचं चांगलं कार्य. हो हो आधी तू तुझ्याकडे बघतो आम्ही, तू कसं आहेस ते झालं की मग पुढे आम्ही येऊ असे म्हणणारे लोक आहेत. अगदी घराघरातले लोक म्हणतात. हाच नाही सुधारला आणखीन काय सांगायचं. कारण ही दृष्टी तशी आहे. माणसाची दृष्टी जी आपण म्हणतो ना, तो दुसऱ्यांच्या चुका बरोबर ओळखतो, स्वतःच्या चुका नाही. घराघरात भांडण झाले ते बघा. समजा बायको जीवनविद्येत जाते, नवरा एवढा जाऊन ती अभ्यास करते. हा भांडण, तू अभ्यास करतेस मग तू चुकायला नाही. म्हणजे काय, अरे तू अभ्यास कर, मी चुकलं झालं कारण मी अभ्यास नाही करत. म्हणजे नवरा किंवा बायको दोघांपैकी एक कोणतरी असं बोलत असतं. हे घराघरातले संवाद आहेत. दुसरा चुकतोय कारण दुसऱ्याच्या चुका पाहण्यात आपण धन्य असतो. एकदा गंमत झाली. साईबाबांचे भक्त ज्यावेळेला, साई चरित्रामधली गोष्ट आहे की त्या काळामध्ये ही सगळेजण एका धर्मशाळेत, म्हणजे त्यावेळेला बुट्टी म्हणून त्यांनी एक दीक्षित म्हणून त्यांनी त्यांची धर्मशाळेत आणि तिथे सगळे एकत्र बसायचे आणि मग रात्री झोपायचे. पण ते सगळे विद्वान एकत्र असायचे. त्या काळातले विद्वान होते सगळे. आणि पण सगळे साईबाबांचे भक्त होते. पण ते सगळे एकत्र झाल्यावर वाद घालायचे. वाद म्हणजे
शास्त्राच्या अंगाने आपण किती हुशार आहोत त्या अंगाने सांगण्याचे असायचे मग एकमेकांना. आणि ते जे साई चरित्र लिहिणारे होते ते दाभोळकर त्यांचं नाव आहे. तर त्यांना साईबाबा नेहमी म्हणतात हेमाडी पंत म्हणायचे, हेमाडी पंत. तर ते साईबाबांचं दर्शन गेल्यानंतर लगेच साईबाबांच्या काय हेमाडी पंत आज काय चाललंय. म्हणजे हेमाडी पंत ते वादविवादात निपुण होते. काही लोकांना वाद घालण्यात मजा वाटते ना, आपण किती अभ्यास करतो, आपण किती चांगलं करतो याच्यात वाद घालतात. आणि नंतर तिथे एक डुक्कर गटरामध्ये कचऱ्यामध्ये खात होतं. तर म्हणून बघा त्या डुकराला काय जिभेला चव आहे ते खातं. सांगायचा उद्देश काय, माणसाचं पाहणं जे असतं ना ते त्याची चव त्याच्या संस्कारातून निर्माण होते. हसलं बोललं की त्याला बरं वाटतं, असं भांडलं की बरं वाटतं. असं काही लोकांना भांडलं तर बरं वाटतं. खरंय, अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून पाहणं सुधारलं पाहिजे. म्हणून पाहायचं कसं, निखळ पाहिलं पाहिजे. निखळ पाहिलं म्हणजे काय, तसं नाहीये. पाहणं हा पाहणारा कोण आहे हे लक्षात येईपर्यंत निखळ पाहता येत नाही. पाहणारा कोण आहे, पाहणारे चैतन्य स्वरूप आहे. तिथे कसलाही भेद नाही. जे पाहतो तिथेही चैतन्य स्वरूप आहे असंही सतत भाव असला पाहिजे. विविधता आहे. गुलाबाची फुलं अनेक आहेत, विविधता आहे. पण त्या गुलाबाच्या फुलांमध्ये आपण भेद नाही करत, हे चांगलं आहे हे वाईट आहे असं नाही. सगळे फुलं एकाच वेळा फुललेली आहेत, तेवढीच टवटवीत आहेत, सर्व आवडतात आपल्याला. का, तिथे समत्वाने पाहता येत. पण माणसाकडे पहा, ह्याच्याकडे हा माणूस बरोबर नाही, हा माणूस चांगला आहे असंच पाहतो. आणि ही पाहण्याची दृष्टी बदलायची आहे. म्हणून पाहताना तू चैतन्य स्वरूप आहेस म्हणून पहा, आणि जे दिसतं तेही चैतन्य स्वरूपच आहे, वेगळं काहीच नाही आहे. सगळं जे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणून प्रॅक्टिकल पाहताना हा भेद मनात असता कामा नये, बोध असला पाहिजे. काय आहे ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे. म्हणून आहे जे जे आहे ते मुळात चैतन्य स्वरूपच त्या त्या रूपाने आकाराला आलेलं आहे. समजून घ्या, एक एक अर्थ समजला पाहिजे. सोन्याचे दागिने अनेक आहेत, पण सोनाराची दृष्टी कशी आहे, सगळं सोन्याचं आहे आणि सोन्याचा भाव त्याला बरोबर माहिती असतो. तेवढं पैसे त्याला कसे मिळवायचे ते माहिती असतं. पैशाचा विचार बाजूला, पण सोनं हे कळतं. सोनाराची दृष्टी. आपली दृष्टी कशी, छान दिसतं हे सुंदर दिसतं, हे सुंदर, हे दुसरं आहे एकाच सोन्याचे, पण तिथे पण आपण भेद घालत असतो. तिथे थोडा वेळ सोनं विसरतो. पण जर एखादी वस्तू एवढं सुंदर दिसत नाही पण त्याचं वजन सोन्याचं जास्त असेल आणि त्याची किंमत कमी असेल, तर आपण काय करतो, तेच घेऊया, जाऊन दे, नंतर बघूया काय करायचं. मग ते सौंदर्य बाजूला करतो, मग सोन्याला महत्व येतं. कळलं. तसं आपली दृष्टी, साधकाची दृष्टी, हे सोनं म्हणजे हे चैतन्य स्वरूपच आहे. प्रत्येक रूप जरी वेगळं वेगळं दिसलं, प्रत्येक रूपाच्या अपेक्षेत त्याचं वागणं जरी विविधतेने असलं, तरी मुळात ते चैतन्य स्वरूपच आहे हे पाहता आलं पाहिजे. तेव्हा ती समदृष्टी होते, पाहणं सुधारतं. म्हणून हे पाहणं असं पाहता आलं पाहिजे. केवळ पाहणं म्हटल्यानंतर तिथे पुढे गुंतत जातो आपण, तिथे गोंधळ करतो. माणूस आला, ठीक आहे ना, तुझ्याकडे हसून बोलला, गोड बोलला, सगळं झालं. असा एखादी बिनओळखीची माणसं ओळखीची येतात, आपण भेटतो बऱ्याच वेळेला, लग्न समारंभात समजा भेटलो, तो माणूस कसा बिसा हसून बिसून खेळून जातो, आपण ओळखत नाही. मग आपण बाजूला, कोण आहे हा असं. तो माणूस बरा असेल तर बरा, तो चांगलं तरी सांगत असेल तर चांगली गोष्ट. तो उलट काहीतरी आणखीन रंगवून सांगेल की ह्याने अमुक अमुक केलंय, त्याने तसं केलंय, ह्याने असं केलंय. ह्या गोष्टी ज्या माणूस अडकतो तिथे त्याचा पाहण्यामध्ये भेद निर्माण झाले म्हणून समजा. माणूस आहेस म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे इथपर्यंत पहा. तुम्हाला येता जाता आपल्याला अगदी आनंदाने जर एकमेकाकडे पाहायचं असेल तर सगळी चैतन्य स्वरूपाची रूप आहेत म्हणून पाहता आलं पाहिजे. तिथे आतमध्ये तो कर्म काय करतो, तो कसे पैसे मिळवतो, तो कसा राहतो, काय करतो, इथे जे आपण संशोधन करायला गेलो की चैतन्य भाव बाजूला होतो आणि मग तिथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव येतो किंवा चांगलं वाईट हा भेद येतो. म्हणून भेदाभेद ब्रह्ममंगळ लक्षात घ्या, विष्णुमय. इथे
मत्सर म्हणजे मत्सर नाही, पण भेदाभेद आहे. मत्सर शब्द वापरला. मत्सर म्हणजे आपल्याकडे तो भेद निर्माण होतो पाण्यामध्ये, आपला आहे की आपला नाही, आपल्याला आवडतो की आपल्याला आवडत नाही. इथे तुझी आवड नावड काहीच नाहीये, तू चैतन्यमय स्वरूप आहेस. इथे आवड कसली आली पाहिजे? चैतन्य भावातून पहा. म्हणून पाहताना चैतन्य भावातून पाहता आलं पाहिजे. जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूपाचंच अंग आहे, चैतन्य स्वरूपाचं रूप आहे, म्हणून त्याचं भलं झालं पाहिजे ह्या भावातून पहा. त्याचं कल्याण झालं पाहिजे, भलं झालं पाहिजे. तो चुकतोय तरी त्याला चांगली बुद्धी मिळाली पाहिजे, आरोग्य मिळालं पाहिजे. हा जो बोध आहे तो बोध संतांकडे असतो, म्हणून त्यांचं पाहणं बिघडत नाही. ते पाहतात, शांतपणे पाहतात. निंदक असला तरी ते निंदकाचे घर असावे शेजारी असं म्हणतात का? कारण त्याच्यातून त्यांचं पाहणं सुधारतं म्हणा. सगळेच कौतुक करणारे समोर बाजूला भेटले तर आपलं पाहणं चांगलं होतं. हा आहे आपला, हा आपला बरं आहे. एखादा आपल्याला न आवडणारा माणूस त्या ग्रुपमध्ये आला की आपली दृष्टी अशी बाजूला होते पटकन, त्याच्याकडे बघायचंच नाही, हा बघायचंच नाही. का असं होतं? हे पाहणं बिघडलंय, कळलं? कारण आपल्याला तसं पाहताच येत नाही. अरे तोही चैतन्य स्वरूपाचं, तुझं मत त्याचं मत वेगळं असू शकतं. लक्षात ठेवा, मतं वेगळी आहेत माणसाची, म्हणून मत वेगळी आहेत म्हणून मतभेद असता कामा नये. आपण मताच्या द्वारे भेद निर्माण करतो, म्हणून तिथे असतात मतभेद. मत विविधता असली पाहिजे. विविध आहे, समोरचं मत विविध आहे, आपण त्याच्या दृष्टीने आदर करा. अगदी आत्ताचाच काळ नाही, पूर्वीच्या काळात पण द्वैत, अद्वैत, द्वैताद्वैत, विशिष्ट द्वैत ह्या अंगाने भरपूर ग्रंथ संपदा आहे. म्हणजे द्वैत म्हणजे काय? परमेश्वर आणि मी, ह्याच्यामध्ये द्वैत आहे, परमेश्वर वेगळा मी वेगळा. अद्वैत म्हणजे परमेश्वर आणि मी एकच आहे, त्याला अद्वैत म्हणतात. द्वैताद्वैत म्हणजे त्या द्वैतामध्ये अद्वैत काय आहे त्याचं एक वर्णन केलं. हे सगळं त्या काळच्या त्यांना आचार्य म्हणायचे, की ते वेदाचं उपनिषदाचं सगळं सार काढून त्यातून त्यांनी ते ग्रंथ निर्माण केलेले आहेत की ते हे अद्वैत आहे. त्याच गोष्टी दुसऱ्याने द्वैताद्वैत म्हटलं, त्याच गोष्टी तिसऱ्याने द्वैत आहे म्हणून म्हटलं. म्हणजे ही पूर्वीपासून ही दृष्टी तशीच असल्यामुळे, म्हणजे त्यांचं अर्थात ते वाईट चांगलं असं नव्हतं, ते परमेश्वरी शक्ती आणि जीवन सगळ्यांचं कसं चाललंय त्या अंगाने प्रत्येक जण आपापल्या परीने मतं मांडले, त्याला दर्शनं म्हटली आहेत त्या काळात. पूर्वी दर्शन म्हणजे सिद्धांत मांडलेत जीवनाच्या अंगाने आणि परमेश्वराच्या अंगाने. आता ज्याला हवं त्याने घ्यायचं असतं. कोणत्या आचार्याकडे जायचं आहे? तुला द्वैत म्हणजे नेमका काय कळलं पाहिजे त्या आचार्यांचा एक, ज्याला अद्वैत म्हणून कळायचं त्याने त्या आचार्याकडे जायचं, असं असतं. म्हणजे ते भांडत नव्हते कोण, पण प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि प्रत्येकाचा आदर करत होता. कोण कोणाशी भांडत बसलं ना, बा तुझं म्हणणं ते त्याप्रमाणे तू वाग, तुझं म्हणणं आहे त्याप्रमाणे तू वाग. ही दृष्टी असते. मतामध्ये विविधता असते, विचारांमध्ये विविधता असते, पण तिथे परत एकत्वाने पाहता आलं पाहिजे. तिथे ह्याचं मत मला पटत नाही, त्याचे विचार मला पटत नाही, ह्याच्यात अडकूच नका. मत पटत नसे नका घेऊ, पण त्याचा समोरच्या व्यक्तीचा आदर करायला काहीच हरकत नाही, कारण ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. हा जो पाहणं सुधारण्याचा असेल तर हे पाहणं असं सुधारतं. त्याशिवाय आपल्याला प्रॅक्टिकल कसं, प्रॅक्टिकल ह्याच पद्धतीने पाहिजे. तू चैतन्य स्वरूप आहे, समोर चैतन्य स्वरूप आहे, ही दृष्टी जेव्हा प्रॅक्टिकली, म्हणजे आता ही दृष्टी पटकन येईल का? नाही येत. स्वतःकडे त्याचं चिंतन करीत राहिलं पाहिजे. तू चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, चैतन्य. लक्षात घ्या, इथे कोणत्याही देवाचं नाव येत नाहीये, परत लक्षात घ्या. इथे येतं ते तू पाहणारी शक्ती आहेस, हेच लक्षात आलं पाहिजे. संतांनी त्याच पाहणाऱ्या शक्तीला नाव दिलं देवाचं आणि त्याला म्हटलं नाम घ्या. पण आपल्या अंतर्मनामध्ये इतके संस्कार, विठ्ठल म्हटलं की आपल्या अंतर्मनामध्ये पंढरपूरचा विठ्ठलच बसलेला असतो. तो पाहणारा होत नाही. तिथे सांगतो विठ्ठल पाहतो, विठ्ठल बोलतो, असं जरी म्हटलं तो विठ्ठल पाहतो, म्हणजे तो पंढरपूरचा विठ्ठल पाहतो, पंढरपूरचा विठ्ठल बोलतो, हाच बोध येतो. तिथे हा पाहणाऱ्याकडचा दृष्टी बदलते. देवाचं नाव घेऊ नये असं नाही, पण ते जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत देवाचं नाव नाही घेतलं तर गोंधळ होतो. त्यापेक्षा पाहणारा पाहतोय. अगदी ज्ञानेश्वर माऊली सुद्धा ते सांगतायत, संतांनी हे सांगितलंय. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप गुण वर्ण तेते, तो हा श्रीहरी पाहिला. डोळे भरी पाहता पाणे दूर,
सारुनिय. कसं पाहायचं त्यांनी सांगितलं, पाहता पाहणे दूर सारुनिय. जे तू पाहतोयस त्या पाहण्यातून तुझ्याकडे जे बोध निर्माण होत आहेत ते सगळं बाजूला सार आणि केवळ चैतन्य भावातून पाहतोयस हे लक्षात ठेव. पाहणारा कोण आहे? चैतन्य स्वरूप आहे. तिथे तू ब्राह्मण आहेस की तू दुसऱ्या जातीचा आहेस की दुसऱ्या धर्माचा आहे, दुसऱ्या पंथाचा, काही नाही. तू चैतन्य स्वरूप आहे. या देहातून ते स्वरूप चैतन्य स्वरूप म्हणजे या देहातून हे जाणणारं तत्व पाहताय. कसं पाहिजे? सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, जे सच्चिदानंद स्वरूप आहे, जे सर्व विश्वाला व्यापून आहे. गगनाला म्हणजे सर्व गगन. गगन म्हणजे ते कसं असतं? भूताकाश, चित्ताकाश आणि चिदाकाश हे 3 गगन आहेत. तसं बघायला गेलं तर भूताकाश म्हणजे हे सर्व विश्व जे आपण पाहतो आहोत ना, ते सगळं विश्व, सर्व रूप ह्या भूताकाशामधली आहेत. भूताकाश म्हणजे प्रगट झालेला आकाश. त्याच्या मागे असतं चित्ताकाश. चित्ताकाश म्हणजे जाणणारं आकाश. चित्त जाणलं जातं. ह्या सर्व भूताकाशाला व्यापून कोण आहे? हे जाणणारं आकाश म्हणजे जाणीव याला म्हणतो. हे तत्व सर्वांना व्यापून आहे असं म्हटलं जाते. आणि ह्या चित्ताकाशाला व्यापून आहे ते चिदाकाश म्हणजे असणारं, केवळ असणारं, ज्याला आपण म्हणतो अनंत स्वरूप. ते केवळ आहे, ते काही करत नाही असं म्हणतो, पण त्याच्याकडनं सगळं होतं. काही करत नाही म्हणतो पण होतं मात्र त्याच्यामुळे. दुसरं कोण आहे होणार? तुझ्यामुळे सगळं कसं होतं, घडतं कसं विश्व? त्यात तिथे ठिकाणी जी काही प्रेरणा असतील त्याच्यातून होत असतं. म्हणून हे 3 आकाश आहेत. म्हणून हे जी गगन म्हटल्यानंतर हे सर्व रूप जी आहे ती त्या सर्व गगनाला, सर्व रूपांना हे चैतन्य स्वरूपच व्यापून आहे. त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाहीये. हा बोध पक्का झाला पाहिजे. चिंतनातून बोध पक्का करा. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. आहे ते चैतन्य स्वरूपच आहे. मग पुढच्या लेवलला जा. जाणतं ते चैतन्य स्वरूप आहे. कोण पाहतं? जाणतं. पाहतं म्हणजे जाणतं. लक्षात घ्या. पाहणं, जाणणं, चिंतन करणं हे सगळं पाहणंच आहे. कृती आहे तिथे. अगदी करता म्हणता, क्रिया करणं, हे सगळं जे कर्म आहे ते पाहण्यातून सुरू होतं. मग पाहणं जर चैतन्यमय असेल तर जाणणं चैतन्यमय आहे. जे जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. जाणणं चैतन्य स्वरूप आहे तर चिंतनात चैतन्य स्वरूपच राहील. आणि चैतन्य स्वरूपात चिंतन असेल तर कर्म सुद्धा, जे क्रिया घडेल ते चैतन्यमय भावातच क्रिया घडते. आणि चैतन्य भावात क्रिया घडली की भोग पण चैतन्य भावातच घेता येतो. आणि तिथे सहज आनंद असतो, सहज शांती असते, सहज समाधान असतं. म्हणून वर खाली जे विकार निर्माण होतात त्याला कारण असतो तो देहभाव किंवा भेदाभेद. देहभावातूनच भेद दृष्टी निर्माण झाली. ही दृष्टी अभेद झाली पाहिजे. एकत्वाची दृष्टी असेल तर पाहणं सुधारतं. म्हणून एकत्वाच्या दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे. लक्षात घ्या. प्रश्न जो आलाय की समोरची व्यक्ती पाहिली की त्यातून गुंतून वाहणं सुरू होतं आणि समोरच्या व्यक्तीला पाहून अंतर्मनातल्या भावना, धारणा, कल्पना यानुसार आचार, विचार, उच्चार नकळत प्रगट होतात. त्यावेळी विवेकापेक्षा विकारच अधिक प्रगट होत असल्याचे दिसते. यासाठी लोकांमध्ये उघडे देऊन कसं पाहायचं? तर इथे जोपर्यंत आपण चैतन्य भावातून पाहत नाही तोपर्यंत सद्भावना निर्माण होत नाहीत. जोपर्यंत सद्भावना निर्माण होत नाही तोपर्यंत दुर्भावनेवरती नियंत्रण होणार नाही. म्हणून विवेक जागृत होतो तेव्हाच सगळ्या गोष्टी निर्माण होतात. शहाणपण आणि विवेक 2 गोष्टी आहेत. सर्वसाधारण माणसाकडे शहाणपणाचा अभाव आहे. कारण देहभाव आहे आणि विशिष्ट संस्कारातून तो परिणाम काय होणार हे लक्षात न घेता कर्म करत असतो आणि मग परिणाम हातात आल्यावर डोक्याला हात लावून बसतो. म्हणून कर्म करतानाच सावधपणे असं कर्म केलं पाहिजे की त्याचा अनिष्ट परिणाम आपल्याकडे येणार नाही किंवा त्याच्याचा अनिष्ट परिणाम निर्माणच होणार नाही. होईल ते चांगलाच परिणाम निर्माण झाला पाहिजे. म्हणून बोलायचंच असं की समोरच्यांना दुखवता बोललं पाहिजे. बोलण्याची आपली भावनाच अशी असली की समोरच्याचं दुःख नाही द्यायचंय. तो चुकतोय ते सांगताना पण अगदी वेगळ्या पद्धतीने सांगता येतं. पण चुकलाय म्हणून सांगायलाच पाहिजे असंही नाही. ऐकत असेल तर सांगा, न ऐकत असेल न सांगितलेलं बरं. कारण ते चुकतो म्हटलं की समोरच्याला राग येतो. नेहमी लक्षात ठेवा. तुझं चुकतं हा हे असं सांगा. बघा कसे डोकं गरगरतं मग लोकांचं.
मग तू बाबा माझ्या हितासाठी सांगतो वगैरे म्हणत नाही. तो म्हणे काहीतरी हे लोक काय खरं नाही या माणसाचं, माझं चुकतं म्हणजे कसं चुकतं. म्हणून आपले महाराज कधीच कोणाला सांगायचं तुझं चुकतं म्हणून. म्हणून माणसाने शहाणं व्हायचं, कोण चुकतं असं म्हणायचं नाही, तर शहाणपण आहे. कळलं. अगदी नवऱ्याने बायकोलाही चुकतं म्हणायचं नाही तर बरं, नाहीतर भांडण झाली म्हणून समजा. ऐक आवडत नाही कोणालाच. बरेच लोक म्हणतात आम्हाला सांगावं आमचं चुकतं काय. सांगितलं तर भांडण तंडे सुरू होतील बघा तुम्ही, वादविवाद. म्हणून कोणाचं चुकतं नाही म्हणायचं, त्याचं भलं कसं होईल हे बघा, त्याला चांगल्या बाजूने कसं कळेल नाही कळेल हे बघा. की ते म्हणून म्हटलं सुधारायला लोकांना नाही जायचं, आपलं स्वतःला सुधारायचं, आपल्याला सुधारायचं. आपल्यावर या भावनांवर नियंत्रण तेव्हाच येतं की जेव्हा आपण पाहण्याची दृष्टी आपली तशी होते तेव्हाच होतं. म्हणून अंतर्मनामध्ये जोपर्यंत हा चैतन्य भाव पक्का होत नाही तोपर्यंत पाहणं सुधारणार नाही. म्हणून साधना ही आवश्यक असते. आपण साधनेवर जोर का देतो की पाहणारा कोण आहे, त्या पाहणाऱ्यालाच पाहणाऱ्याचा अनुभव जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पाहणारा कळणार नाही, तोपर्यंत ती परत कल्पनाच असते. म्हणून सद्गुरू जे सांगत असतात त्याच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. त्या श्रद्धेतून त्याचं पाहणं जेव्हा सुरू होतं तेव्हा हळूहळू ते पाहणारा कळतो. आणि पाहणारा कळला की सर्वत्र पाहणारी शक्ती म्हणजे ती पण चैतन्य स्वरूपच आहे हे लक्षात येतं. तेव्हा सगळ्या गोष्टीवर नियंत्रण आपोआप येतो, परत नियंत्रण निर्माण करावं लागत नाही. म्हणून पाहणाऱ्याला पहा, जाणा. आणि जेव्हा हे जाणायला लागतात तेव्हा ही दृष्टी बदलते आणि त्या दृष्टीतून सगळं आनंदी आनंद निर्माण होऊ शकतो. अगदी उदाहरण द्यायचं तर गौतम बुद्ध सारखं पहा, शांत, तोंडावर चेहऱ्यावर कसलाच राग नाही, लोभ नाही, शांतपणे बसलेले असतात, शांतपणे त्याचं उत्तर देतात. पण शांतपणे म्हणजे मख्ख म्हणून बसत नाहीत, तिथे स्मित असतं, आनंद असतो, शांती असते. तसं आपल्याला पाहता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा पाहता येईल त्यावेळा खऱ्या अंगाने जीवनातला आनंद प्रत्येकाला अनुभवता येतो आणि हा आनंद सर्वांनी अनुभवावा अशीच सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.